रस्ता सुरक्षा जीवन रक्षा या उद्देशाने 34वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 ऑटो रिक्षा चालक व मालक यांच्यासाठी रस्ता सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे घेण्यात आली। कोणत्याही शहराचा संस्कृतीचा दर्शक असतो। नागरिकांना प्रवासाची सुविधा चांगली पुरवणे हे ध्येय ठेवून आपण सर्वजण आपली जबाबदारी पार पाडत आहातच। रस्त्यावर होणारे अपघात व प्रदूषण या दोन गंभीर समस्या रिक्षा चालक व नागरिक या दोघांनाही भेडसावत आहेत। प्रबोधन व प्रशिक्षण हे या समस्येचे उत्तर आहे। हा मुद्दा जमेस धरून प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। तर आता तुम्हाला मी दाखवतो। हे सगळ्यात पहिले ना हे लॉक तोडायचं असतं, असं ओढायचं त्याला धक्क्याने। प्लास्टिकचा लॉक असतो तो तुटून जातो ओढल्यानंतर। मग त्यानंतर तुम्हाला ही पिन काढायची आहे, ही पिन काढायची। ही पिन नाही काढली तर काय होईल? नाही, हे जे आहे ना हे ट्रेसच होणार नाही। आणि त्यानंतर फक्त बस तुम्हाला टार्गेट करायचं आहे, इथे आग आहे तिकडे तोंड करायचं याचं आणि दाबायचं बस। कोणाला इच्छा आहे करून बघायची की ज्याला वाटतं की मी आजपर्यंत करून बघितलेलं नाही तर करून घेतो घ्या। लक्ष ठेवा, तुम्हाला फक्त आगीकडे असं करायचं डायरेक्शन। मी पहिले करून दाखवतो तुम्हाला। सारे भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे। माझ्या देशासाठी तयार केलेल्या मोटर वाहन कायद्याचा मला अभिमान आहे। त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। मी रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांचा व इतर वाहन चालकांचा मान ठेवीन व प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। मोटर वाहन कायद्यामध्ये अंतर्भाव असलेल्या सर्व नियमांचे व चिन्हांचे मी पालन करेन। दुचाकीसाठी हेल्मेट व चारचाकीमध्ये बसल्यावर सीट बेल्टचा वापर करीन। वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणार नाही। सर्व वाहन चालकाचे कल्याण सुरक्षा आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे। जय हिंद।